युवा न्यूज पत्रकार धाराशिव मोजे चोराखळी तालुका कळंब येथील ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची चौकशी करण्याबाबत सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत याच्यावरील केलेले अतिक्रमण काढण्याबाबत रीत वस्तीमध्ये निधी दुसरीकडे वळवण्यात आलेला आहे. कशासाठी बसला तो उपोषणाला? कृष्णा गंगाराम खुने आमरण उपोषण करत आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. कुठं? चोराखळी. चोराखळी का? काय नाव पूर्ण काय तुमचं? माझं नाव कृष्णा गंगाराम खुने, राहणार चोराखळी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. बरं. कुणी निधी वळवला? हे ग्रामपंचायतनं जे दलित वस्तीसाठी जे निधी आलेला आहे हां. मागासवर्गीय लोकांसाठी, बरं ते मागासवर्गीय लोकांसाठी निधी आलेला दुसरीकडे नेऊन खर्च केला आहे. बरं. मग माझ्या दलित वस्तीमध्ये जे साठे वस्तीमध्ये जे 1998ला दगडी नाली झालेली आहे, हां. तीच नाली आज बी तीच नाली आहे. बरं. मग आतापर्यंत जी निधी आलेला आहे हां. निधी दुसरीकडे खर्च केला. बरं. मग मी म्हणलं की बाबा ही निधी का खर्च केला दुसरीकडे, हां. तर मला कुठल्याही ह्याच्यावर त्यांनी हे केलेलं नाही. म्हणून मी पंचायत समितीला उपोषण केलं 10/3/2025ला. बरं. तर त्यावेळेस मला म्हणले की ह्याच्यावर चौकशी करून यांच्यावर कारवाई करू. बरं. मला खोटं कोण म्हणले होते असं? व्हिडिओ. व्हिडिओ का? हा, व्हिडिओनं मला. काय नाव त्यांचं व्हिडिओचं? व्हिडिओचं चकूर साहेब. बरं बरं. तर त्यांनी मला पूर्ण नाव काय? लेखी पत्र दिलं. पूर्ण नाव कुणाचं? त्या व्हिडिओ अधिकारीचं? व्हिडिओचं पूर्ण नाव आठवण येत नाही आता. बरं बरं. तर चकूर साहेब म्हणत होते. बरं बरं. तर त्यांनी मला लेखी पत्र दिलं की मी त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करीन म्हणून. बरं बरं. मग मी परत 1-2 महिने काय त्यांची वाट बघितली. 2 महिन्याने त्यांनी काय कारवाई केली नाही म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 8/5/2025 रोजी हां. उपोषणाला बसलो. बरं. मग तिथं मी मला त्यांनी तात्काळ कारवाई करू म्हणून लेखी पत्र दिलं. हां. मग त्यांनी मला चुकीचे कागदपत्र दाखवले की बाबा आम्ही यांच्यावर कागदपत्र कारवाई केली, हां. चौकशी गुन्हा दाखल केला. हां. मग असं म्हणून मला अनेक त्यांनी बोलतापा देऊन मला उपोषणात उठवलं. बरं. मग आतापर्यंत त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही, कुठलंही अतिक्रमण काढलं नाही. हा. सार्वजनिक ठिकाणच्या अतिक्रमणावाल्याला नोटिसा दिल्या हा. नाही. एक नोटीस दिली, त्याच्यानंतर कुठलंही नोटीस दिलं नाही, कुठलीही कारवाई केली नाही. हां. आता हे गावामध्ये घरापाशी अतिक्रमण आहे का चौकातलं आहे वेशीतलं? सार्वजनिक ठिकाणचं. सार्वजनिक ठिकाणचं का? चावडे, समाज मंदिर, बरं बरं. मंदिर, हां. पुन्हा रस्त्यावरील अतिक्रमण, रस्ता हा. अडविले, रस्ते ब्लॉक केले. बरं मग असे जे अतिक्रमण आहे त्यांना नोटिसा देऊन यांना अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा बरं. बरोबर. असं म्हणून मी उपोषण केली. हा. त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. किती उपोषण केली? आता किती 2 उपोषण? उपोषण, आता हे तिसरं उपोषण आहे. तिसरं उपोषण आणि आहे. एक आत्मदानाचा इशारा दिलता, तो बी 26 तारखेचा दिलता. त्याच्यात ती मला म्हणले की तुमच्या निकाली अर्ज काढू, तुम्ही माघारी घ्या म्हणून. ते बी माघारी घ्यायला लावलं. हां. मग माझं कुठलेही कामं काही केलेलं नाही. म्हणून आता हे तिसरं उपोषण हे चालू आहे आता कलेक्टर ऑफिससमोर, जिल्हाधिकारी समोर. हां. हां. इथं साहेबांनी निवेदन दिले का जिल्हाधिकारी साहेबांना? निवेदन दिलं, साहेबाला भेटलो. हां. साहेबांनी काय आश्वासन दिले? साहेबांनी सांगितलं की बाबा खाली मी त्यांना चौकशी करतो, चौकशी करून ती तुमचं निकाली काढायला लावतो. बरं. मग आता कधी उपोषण काय अजून चालूच ठेवणार आहे तुम्ही उपोषण? चालूच ठेवणार आहे जोपर्यंत माझं पूर्ण मुद्द्याची चौकशी होत नाही, हां. तोपर्यंत मी काय उठणार नाही. बरं. आणि चौकशी करून सगळ्या मुद्द्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही. बरं. कोणते अधिकारी भेटायला आलेत का नाही तुम्हाला? अधिकारी कुणी आलेले नाही. हां. फक्त एक ग्रामसेवक आले, त्यांना चौकशी केलेली नाही. शिवसाहेबापाशी 2-3-4 वेळेस गेलो. हां. शिवसाहेबांनी माझी दखल घेतली नाही. बरं. आता ते दिवशी मॅडम, नवीन मॅडम आल्या, त्यांना भेटलो. त्या मॅडमने म्हणलं हा. मी त्यांची चौकशी करते. बरं. मग त्या दिवशी निवेदन दिलं. त्या दिवशी बघू आता इथून पुढं काय होतं. चालेल.